नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 28 मार्चच्या भागामध्ये आता मित्रांनो इथे सावित्री आपलं मळ्यामध्ये अभ्यास करत बसलेली असते आणि ज्योती इकडे मळ्यामध्ये काम करत असतो आणि त्याचं मधून लक्ष सावित्रीकडे असतंच. आणि ज्यावेळेस तो थोडंसं बाजूला बघतो तर तेव्हा त्याला गंगाधर शास्त्री आणि त्याच्यासोबत बरेच जण येत असताना दिसतात आणि त्यांना बघितल्यानंतर ज्योतीला तर धक्काच बसतो आणि तो आपलं काम वगैरे सगळं काही थांबवतो आणि धक्क्याने त्यांच्याकडे बघत राहतो. आणि मित्रांनो तेव्हा धक्क्याने त्याच्या हातामधली कुदळ खालीच पडते आणि तो म्हणतो, अरे बापरे, हे समधी इथं काय करतायत? तर तेव्हा इकडून गंगाधर शास्त्री आणि ते सर्वजण येत असतात आणि इकडून दादा आणि राजाराम सुद्धा येत असतात. तर तेव्हा आता ज्योती सावित्रीला जोराने हाक मारायचा प्रयत्न करतो, पण त्यांना सगळ्यांना ऐकू जाईल यामुळे परत थांबतो आणि जोराने हात हलवू लागतो. पण सावित्री तर एवढी गुंगून गेलेली असते अभ्यासामध्ये, तिचं अजिबात लक्ष नसतो ज्योतीकडे. तर ज्योती अजून इकडे प्रयत्न करतच असतो सावित्रीला बोलावायचा आणि त्यानंतर एक दगड घेऊन तिच्या दिशेने टाकतो, पण तरीसुद्धा सावित्रीचं लक्ष त्याच्याकडे काही जात नाही. आणि आता ज्योती खूपच घाबरलेला असतो आणि म्हणतो, आता काय करू मी, काय करू आता? सावध तर करायलाच पाहिजे सावित्रीला, असं म्हणून तो आता तिच्या दिशेने धावत सुटतो. आणि तोपर्यंत आता गंगाधर शास्त्री आणि त्यांच्याबरोबरचे सर्वजण सहकारी तिथेपर्यंत पोहोचलेले असतात आणि त्यांना थोडासा दम लागल्यामुळे ते तिथेच थांबतात. तोपर्यंत ज्योती इकडे धावत धावत सावित्रीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आणि त्याला सुद्धा थोडीशी ठेच लागते, त्यामुळे तो एका जागी उभा राहतो. आणि तेव्हा आता गंगाधर शास्त्री आणि त्यांच्यासोबतचे सहकारी परत पुढे येतात आणि तेव्हा गंगाधर शास्त्री दादांना म्हणतात, हाच काय तुझा मळा? आणि तेव्हा ते बोलल्यानंतर आता सावित्रीला त्यांचे शब्द कानावरती पडतात आणि तेव्हा सावित्रीला त्यांचे शब्द ऐकवल्यानंतर आता सावित्री खूपच घाबरते. तर दादा इकडे आता गंगाधर शास्त्रींना म्हणतात, होय देवा, हाच आहे माझा मळा. आणि तेव्हा आता सावित्री थोडंसं वाकून बघते आणि तेव्हा तिला त्यांची चाहूल लागते आणि तेव्हा आता सावित्री ज्योतीला शोधू लागते. आणि तेव्हा इकडे तिकडे बघितल्यानंतर आता सावित्रीला ज्योती दिसतो आणि त्यावेळेस ज्योती आता सावित्रीला तिथूनच इशारा करून सांगू लागतो, लपव लपव, ते सगळं काही लपव, ते पुसून टाक. आणि तो सारखं सारखं म्हणत असतो, सावित्री लपव लपव ते सावित्री. तर तेव्हा आता सावित्री अंकल्पी घेते आणि उठते आणि ती कुठं लपवायची याच्यासाठी ती इकडं तिकडं सगळं काही बघू लागते. आणि तेव्हाच ती आता तिथे छतावरती ते सगळं काही अंकल्पी लपवून टाकते आणि त्यानंतर तिच्या हातामध्ये जो खडू असतो तो खडू लपवायसाठी ती जागा शोधू लागते. आणि तिच्या लक्षात आल्यानंतर लगेचच ती तिथंच एक छोटासा खड्डा काढते आणि त्या खड्ड्यामध्ये तो खडू लपवून टाकते. आणि ते बघत असताना आता ज्योतीकडे खुश होतो, म्हणजे त्याला थोडासा धीर येऊ लागतो. आणि त्यानंतर सावित्री त्या दगडावरचं जे काही लिहिलेलं असतं खडूने ते आपल्या पदराने पुसणारच असते आणि तेव्हा ती परत थांबते. आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं, मागच्या वेळेस तिने असंच पदराने पाटी पुसलेली असते, तर तेव्हा रखमाने बरोबर तिला पकडलेलं असतं आणि विचारलेलं असतं, हे पदराला पांढरं काय लागले ग तुझ्या? आणि ते आठवल्यानंतर सावित्री आता पदरानं पुसायचं थांबते आणि लगेचच उठते आणि धावत जाते आणि विहिरीवरची कळशी घेते आणि ती कळशी घेऊन त्या दगडावरती पाणी ओतून ते सगळं काही पांढरं पुसू लागते. तर तेव्हा आता ज्योतीसुद्धा सावित्रीच्या दिशेने जोराने धावत सुटतो आणि तिच्याजवळ जाऊन तो आता तिला मदत करू लागतो आणि ते पाणी जे सगळं काही टाकलेलं असतं त्या दगडावरती तो सुद्धा आता हाताने पुसू लागतो. तर सावित्री आता विचारते, पर हे समजा इथं कसं काय आलं? तर तेव्हा ज्योती म्हणतो, माहिती नाही, आपण ते ना नंतर बघू, पण तू अगोदर पाटी आणि शिदोरी आण. तर तेव्हा सावित्री सुद्धा लगेचच उठते. तर ज्योती परत तिला म्हणतो, ती पाटी घे, शिदोरी घे. आणि ज्योती लगेचच घोंगडं अंतरतो आणि त्या दगडाच्या समोरच ते आता दोघे सुद्धा जेवायसाठी बसू लागतात. म्हणजे ते सगळे काही आल्यानंतर हे दोघं सुद्धा जेवत असल्याचं त्यांना दिसलं पाहिजे, असे ती सगळी काही व्यवस्था करू लागतात. आणि यांची लगबग सुरू असते. इतक्यातच आता ते सर्वजण जवळजवळ येऊ लागतात आणि तेवढ्यातच आता मित्रांनो ते सर्वजण आता त्यांच्या समोर येऊन उभे राहतात. तर तेव्हा दादा म्हणतात, ज्योती? तर तेव्हा ज्योती तर एक घास आपल्या तोंडामध्ये घालतच असतो आणि त्या सगळ्यांना बघून तो थांबतो. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री तर त्याच्याकडे बघतच राहतात. तर ज्योती हळूच गालातल्या गालात हसत असतो त्यांच्याकडे बघत. आणि गंगाधर शास्त्रींच्या सोबत जे सहकारी असतात ते सर्व सुद्धा आता इकडे तिकडे बघू लागतात, कारण त्यांना तर कुणालाच काही दिसत नाही.
तर तेव्हा आता ज्योती उठतो आणि म्हणतो, नमस्कार शास्त्री बुवा. तर तेव्हा आता ज्योती थोडंसं पुढे येत असतो. तर तेव्हा शास्त्री बुवा त्याला मागे सरक असा इशारा करतात. तर तेव्हा ज्योती तिथं उभा राहूनच त्यांना म्हणतो, शास्त्री बुवा आता तुम्हाला जेवायला या असं म्हणणं शास्त्रात बसत नाही, नाहीतर बोलवलं असतं जेवायला. तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात, बघा बघा मला जेवायला बोलवतोय हा. तर तेव्हा दादा तर ज्योतीला म्हणतात, अरे ज्योती काय बोलतोयस पोरा, अरे ते जेवायचं राहू देत, मग जेव, आधी ते काय म्हणतात ते तरी बघ. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हो हो, आणि त्या सगळ्यांच्याकडे बघून म्हणतो, अरे का आलात, फुलं घेऊन जायला आलात का, घ्या घ्या फुलं घेऊन जा. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मळा बघायला आलोय आम्ही. आणि त्यांच्या सहकाऱ्यांना म्हणतात, बघा रे मळा. तर तेव्हा लगेचच भट वगैरे जे असतात, बाकी सगळे सहकारी असतात, ते लगेचच शोधाशोध करू लागतात. तर ज्योती म्हणत असतो, अण्णा अरे बघा दाखवा, मळा दाखवा यांना. गुलाब, मोगरा, बटमोगरा, निशिगंध, चाफा, सोनचाफा, असं तो सर्व काही बोलत असतो. पण इकडे सावित्री मात्र घाबरत असते आणि दादासुद्धा घाबरत असतात. तर आता गंगाधर शास्त्री म्हणतात, नीट मळा बघा. आणि तेव्हा त्यांचं लक्ष त्या दगडाकडे जातं आणि ते ज्योतीला विचारतात, हा दगड ओला का दिसतोय. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हा दगड हे काय, आत्ता हात धुतले आणि आम्ही जेवायला बसलोय. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, पाणी मुरलेलं दिसतंय. तर ज्योतीसुद्धा त्यांच्याकडे बघतच बोलतो, मुरवावंच लागतं पाणी, त्याशिवाय मळा कसा फुलणार. तेव्हा गंगाधर शास्त्री रागाला तरी येत असतात, पण ते ज्योतीला काही बोलू शकत नाहीत. आणि त्यानंतर भटांच्या जवळ जातात आणि एकदम हळू आवाजात म्हणतात, काही सापडलं का. तेव्हा भट नाही असं म्हणून मान खाली घालतात. तर गंगाधर शास्त्री त्यांना म्हणतात, तुम्ही सांगितलंत म्हणून आम्ही इथे आलोत आणि तुम्हालाच सापडत नाहीये, नाचक्की होते तुमच्यामुळे. आणि त्यानंतर आता गंगाधर शास्त्री परत आता पुढे येऊ लागतात आणि ते जसे पुढे येत असतात तर तेव्हा सावित्री घाबरत असते, कारण त्यांच्या पायाखालीच तिने खडू लपवलेला असतो आणि तिथे एक छोटासा दगड ठेवलेला असतो खूण म्हणून. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्री चक्क पुढे येतात आणि त्या दगडावरती आपला पाय ठेवतात. आणि तेव्हा ज्योती थोडासा रागाला आलेला असतो आणि तो मागे वळून आता सावित्रीकडे बघतो. तर तेव्हा सावित्री तर खूपच घाबरत असते. आणि त्यानंतर आता ज्योती दादांना विचारतो, पण दादा तुम्ही इकडे कसं काय आलात, म्हणजे काही काम होतं का, आणि गावात सगळं बरं आहे ना. तर तेव्हा दादा ज्योतीला म्हणतात, अरे लेकरा आम्ही सहजच आलोया, पर हे शास्त्री बुवा का आल्यात ते ठावं नाही मला. तर तेव्हा राजाराम आता शास्त्री बुवांना विचारतो, अव शास्त्री बुवा काय काम काढलं ते सांगा तरी, नाही म्हणजे तशी सेवा घडेल ना आमच्याकडून तुमची. तर दादासुद्धा म्हणतात, वय. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री एकदमच म्हणतात, आमच्या कानावरती आले की ज्योत्या आपल्या बायकोला अक्षरं गिरवायला शिकवतोय. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सगळ्यांना मात्र धक्का बसतो आणि दादा आणि राजाराम तर डोळे मोठे करूनच बघू लागतात. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री डायरेक्ट ज्योतीला विचारतात, काय ज्योत्या काय चाललंय हे, कुठायत गिरवलेली अक्षरं. तर तेव्हा ज्योती म्हणतो, शास्त्री बुवा तुम्हाला दिसली का गिरवलेली अक्षरं, नाही म्हणजे यांनी शोधली, यांना तर नाही दिसली. आणि म्हणतो, खडूतला ख सापडला नाही, अक्षरातला अ सापडला नाही, उगाच वडाचं साल पिंपळाला कशाला. आणि परत म्हणतो, नाही पण मुद्दा हा आहे की मी का शिकवेन, आणि जर शिकवलंच तर सांगून शिकवेन. तर तेव्हा भट म्हणतात, पण मला पक्की खबर मिळालेली आहे, तू सावित्रीला शिकवत आहेस असा खात्रीचा निरोप मिळाला, म्हणूनच आम्ही आलेलो आहोत, नाहीतर कशाला आलो असतो एवढ्या दूर. तर तेव्हा आता राजाराम या सगळ्यांच्या मध्ये पडतो आणि म्हणतो, अहो असं काही बी नाही हो, तुम्ही सगळे उगीचच माझ्या भावावरती आळ घेताय. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आळ घेतोय, अरे कुणाला तोंड वर करून बोलतोयस राजा, अरे या गंगाधर पंताला. तर तेव्हा दादा म्हणतात, देवा चिडू नका. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे गोंद्या तू तुझ्या पोराला मिशनरी शाळेत शिकवतोस ते आम्ही सहन केलं, पण आज एका स्त्रीला शिकवून धर्म बुडवायला निघालाय तुझा हा ज्योत्या, आणि ते आम्ही सहन करू. तर तेव्हा आता दादा ज्योतीला म्हणतात, ज्योती अरे काय म्हणतात पंत, अरे काय चाललंय बोल की घडाघडा. आणि त्यानंतर सावित्रीला सुद्धा म्हणतात, सुनबाई. तर तेव्हा ज्योती म्हणतो, अहो दादा 4 माणसात कशी बोलेल ती, नाही आणि मी जर तिला शिकवत असतो तर यांना पुरावा सापडला असता, पण पुरावा तर नाही सापडला. तर तेव्हा आता इकडे गंगाधर शास्त्री अजून चिडतात
आणि भटांना म्हणतात, बघा बघा शोधून, नुसते उभं राहून काय करताय? आणि तेव्हा ते सर्वजण परत थोडेसे इकडे तिकडे बघू लागतात आणि पुरावा दिसतो का ते शोधत असतात. आणि मित्रांनो, आता त्याच वेळेस सावित्रीचं लक्ष इकडे दादांच्या आणि राजारामच्या मागे जातं आणि तिथे ज्योतीने आणि तिने फुलाने आई असं काढलेलं असतं, ते तसंच असतं. आणि ते बघितल्यानंतर आता सावित्री मात्र जामच घाबरते आणि ती मनातल्या मनात म्हणते, कोणाचं तिकडं लक्ष गेलं तर समदं बिंगच फुटल. तर आता सावित्री घाबरलेली दिसल्यानंतर ज्योती तिला इशाऱ्याने काय असं विचारतो, तर तेव्हा सावित्री सुद्धा इशाऱ्याने तिकडची दिशा दाखवते. आणि मित्रांनो, इतक्यातच आता निसर्गाची सुद्धा यांना साथ मिळते आणि जोराचा वारा सुटू लागतो आणि त्या वाऱ्याने ते जे काही फुलांनी आई असं लिहिलेलं असतं ते सगळं काही विस्कटू लागतं. आणि तेव्हा या दोघांना सुद्धा आता थोडासा धीर येतो आणि सावित्री सुद्धा थोडीशी हसते आणि ज्योती सुद्धा थोडासा हसतो. तर आता जे भट असतात त्यांना समोर आता ती शिदोरी बघितल्यानंतर त्यामध्ये काहीतरी दिसतं आणि ते आता ज्योतीला विचारतात, हे काय? तर तेव्हा ज्योती म्हणतो, पाटी. तर पाटी हे ऐकल्यानंतर गंगाधर शास्त्री बावचळतात आणि म्हणतात, पाटी कुठं आहे पाटी? तर तेव्हा ज्योती म्हणतो, अहो थांबा थांबा, ही पाटी आमच्या डोईवरची पाटी. तर तेव्हा भट म्हणतात, या पाटीत पाटी दडवली नसेल कशावरून? नाही का? तर तेव्हा ज्योती म्हणतो, खात्री करा, शोधा तुमच्या हाताने. तर तेव्हा भट आता पुढे चाललेले असतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्यांना अडवतात, म्हणतात, काय करताय कुणभट? अहो शूद्राच्या पाटीला शिवताय काय? शिव शिव शिव. आणि ज्योतीला म्हणतात, ज्योत्या तुझ्या हाताने दाखव पाटी ती. आणि तेव्हा ज्योती आता खाली बसतो आणि म्हणतो, ही बघा भाकर, कांदा आणि मिरची. आणि त्यानंतर ते कापड काढून त्याच्या खालची कोरी पाटी दाखवतो आणि म्हणतो, पहा यात काही नाही. आणि परत सगळ्या भाकऱ्या वगैरे सगळं काही दाखवतो. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री परत भटांच्याकडे रागाने बघू लागतात आणि भट मात्र आपले डोळे खाली घेतात. तर ज्योती आता परत यांना विचारतो, आहे का काही यात? आणि म्हणतो, शास्त्री बुवा काय आहे, धर्म बुडतोय का नाही हे पाहण्यात तुमचा वेळ आणि मेहनत खूप वाया जाते. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे तुझ्यासारखे धर्मकंटक आहेत म्हणून हे सर्व करावं लागतं. तुम्हीच जर पायरीने राहिलात तर ही वेळ कशाला येईल? आणि त्यानंतर सगळ्यांना म्हणतात, चला रे, असं म्हणून चाललेले असतात आणि परत थांबून परत मागे वळतात आणि सगळ्यांना म्हणतात, आज वाचलात तुम्ही, पण असत्य फार काळ लपून राहत नाही, लक्षात ठेव. शिकणं शिकवणं याचं नावही घेऊ नका, मनात देखील आणू नका, लक्षात ठेवा, असं या सगळ्यांना बोट करून सांगतात. आणि म्हणतात, नाहीतर परिणाम वाईट होतील. आणि असं सांगून ते चाललेले असतात. तर तेव्हा ज्योती त्यांना म्हणतो, पंत. आणि ते परत थांबतात. आणि आता ज्योती त्यांना म्हणतो, आपण इथे आलात, आम्हाला शिव्या शाप दिलेत, पण फुलेंच्या मळ्यातून जाताना फुलं घेऊन जा. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर इकडे सावित्री तर गालातल्या गालात हसत असते. तर ज्योती आता विचारतो, देऊ का फुलं का देऊ मोठा हार? तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्याला म्हणतात, ही मकलाशी नको माझ्याशी, कळलं का तुला? आणि परत सगळ्यांना म्हणतात, चला रे. आणि आता ते तिथून निघून जातात. तर तेव्हा आता दादा तर जाम घाबरलेले असतात आणि ज्योतीला म्हणतात, ज्योती ते शास्त्रीबुवांच्या कानावरती गेले ते खोटं आहे नवं देवा? तर तेव्हा ज्योती दादांना म्हणतो, दादा मी तुम्हाला जो शब्द दिलाय तो शब्द मी पाळतोय, त्याशिवाय दुसरं मी काहीच करत नाही. तर तेव्हा सावित्री तर ज्योतीकडे आश्चर्यानेच बघत असते आणि ते ऐकल्यानंतर दादा म्हणतात, शाब्बास. आणि त्यानंतर सावित्री आता दादांच्याकडे सुद्धा बघू लागते. तर राजाराम आता दादांना म्हणतो, दादा मी जे काही म्हणत होतो ते खरं ठरलं ना व? मग आता तरी पटलं ना? तर तेव्हा दादा म्हणतात, होय, पर काळजी वाटते देवा. तर राजाराम म्हणतो, चला आता. तर तेव्हा दादासुद्धा म्हणतात, वय वय चला आता, कारण त्यांची सगळी काही काळजी मिटलेली असते. आणि त्यानंतर आता दादा आणि राजारामसुद्धा तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता ज्योती आणि सावित्री एकमेकांच्याकडे बघतच राहतात. तर इकडं आता घरामध्ये पार्वती आणि ज्योतीची आई बसलेले असतात. तर तेव्हा पार्वती म्हणते, दादा कसं नाही आलं तो अजून? तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, मी बी त्यांचीच वाट बघते. तर इतक्यातच दादा येतात आणि ज्योतीच्या आईला म्हणतात, चिमणा. तर इतक्यातच पार्वती आतमध्ये चाललेली असते. तर तेव्हा दादा तिच्यावरती चिडतातच आणि म्हणतात, कुठं निघालात तुम्ही? तर तेव्हा पार्वती म्हणते, दादा म्या पाणी आणायला निघाले. तर तेव्हा दादा ओरडतात आणि म्हणतात, मरत नाही म्या पाण्या वाचून, थांबा. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अहो काय झाले, काही वंगाळ घडले का?
तर तेव्हा दादा म्हणतात, काय झालं? घरातल्या गोष्टी घराबाहेर उंबरठा ओलांडून गेल्यानंतर वंगाळ गोष्टी वंगाळच घडणार देवा. तर तेव्हा ज्योतीची आई परत घाबरून विचारते, असं काही झालंय का? तर तेव्हा दादा म्हणतात, काही झालं असतं तर आपल्याला पेललं नसतं. ते शास्त्री बुवा स्वतः जातीनिशी मळ्यात आलं होतं छापा मारायला. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता पार्वती आणि ज्योतीची आई दोघीसुद्धा खूपच घाबरतात. आणि पार्वती विचारते, अगं बाई छापा माराया? तर दादा पुढं सांगतात, त्यासनी समजलं की आपला ज्योती आपल्या सूनबाईंची शिकवणी घेतो या. आणि तेव्हा ज्योतीची आई तर डोक्यालाच हात लावते. तर पार्वती विचारते, अरे देवा मग? तर तेव्हा दादा म्हणतात, अहो मग काय, नशीब तसं काय झालं नाही म्हणून. नाहीतर आपल्या सूनबाईसनी चव्हाट्यावरती उभा केलं असतं त्यानं, केवढ्याला पडलं असतं. पर म्या काय म्हणतोय, आपल्या घरातली गोष्ट उंबरट्याबाहेर गेलीच कशी? आणि मित्रांनो, आता दादाने असं विचारल्यानंतर ज्योतीची आई तर घाबरूच लागते. कारण ज्योतीच्या आईनेच रखमाला जे काही असतं ते सगळं काही सांगितलेलं असतं. आणि रखमानेच हे सगळं काही आता बाहेर गावभर पसरवलेलं असतं. म्हणजे रानूजींनी त्या सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि हे सगळं आता ज्योतीच्या आईला आठवल्यानंतर आता ती घाबरू लागते. तर तेव्हा आता दादा विचारतातच, तुम्ही कुणाला बोललात का चिमणा? तर तेव्हा ज्योतीची आई आता खोटं बोलते आणि म्हणते, अव म्या कशाला कुणाला बोलू, मला काही कळत नाही वय. तेव्हा दादा डायरेक्ट विचारतातच आता, वहिनीला बोलल्यास काय? तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, नाही नाही. तर तेव्हा दादा आता पार्वतीला विचारतात, सुनबाई तुम्ही बोललात का चुकून? तर तेव्हा पार्वती तर गळ्यालाच हात लावते आणि म्हणते, नाही नाही ओ दादा, माझ्या गणूची शपथ, अहो मी कशाला कुणाला बोलतीया? तर दादा म्हणतात, वाचलो, नाहीतर माझा सुखाचा मळा होरपळून गेला असता. पर ऐका, आता हे कुठं बोलू नका, ही गोष्ट घरात बी काढू नका, नाहीतर डोसक्याला ताप व्हायचा. तर तेव्हा ज्योतीची आई जी जी असं म्हणत असते आणि ती खूप घाबरलेली असते. आणि आता दादा अखेर तिथून निघून जातात. तर पार्वती आता ज्योतीच्या आईला विचारते, अव सासूबाई कोणी सांगितलं असेल व? तर ज्योतीची आई तिच्यावरती भडकतेच आणि म्हणते, आता मला काय ठाव, चल कामावर. तर पार्वती म्हणते, वय वय बसते, असं म्हणून ती आता काम आवरायला घेते. तर मित्रांनो, आता इकडे मळ्यामध्ये ज्योती आणि सावित्री ते सर्वजण गेल्याचा अंदाज घेतात. आणि तेव्हा सावित्री आता तिने जे पुस्तक तिथे लपवलेलं असतं ते पुस्तक आपल्या हातामध्ये घेते. आणि खडू जिथे लपवलेला असतो तिथून खडूसुद्धा आपल्या हातामध्ये घेते. आणि ती खूप खुश असते. तर तेव्हा ज्योती तिला म्हणतो, सावित्री तू कमाल केलीस, चांगलाच चकवा दिला त्यांना. तर तेव्हा सावित्री म्हणते, द्यायलाच पाहिजे, अव एवढा आटापिटा चाललाय मग, अव हितवर रान तुडवत आले म्हणजे बघा. तर ज्योती म्हणतो, हो, जणू स्त्री शिकली तर आभाळच कोसळणार आहे यांच्यावर. तेव्हा सावित्री म्हणते, कोसळू दे, पर म्या आता मागं सरणार नाही, म्या शिकणार. आणि तिचा हा आत्मविश्वास बघितल्यानंतर ज्योतीला सुद्धा खूप भारी वाटतं. तेव्हा सावित्री ज्योतीला म्हणते, हे बघा, असं म्हणून त्या दगडावरती आता परत गिरवून दाखवते. ख ग ग ग न वारा, असं ती पटापटा सगळं काही लिहून दाखवते. आणि ते बघत असताना ज्योतीला तर आश्चर्याचे धक्केच बसत असतात की सावित्री एवढ्या लवकर लिहायला शिकली. तर सावित्री आता विचारते ज्योतीला, हाय का, जमलं का? तेव्हा ज्योती म्हणतो, अगं आलं आलं तुला, पण सावित्री मला सांग, हे आत्ता जे काही घडलं त्याची तुला काहीच भीती नाही वाटली? तर सावित्री म्हणते, तुम्ही असताना म्या कशाला भिऊ? आणि एक माहीत झाले, आपण जे शिकतोय करतोय ते पाप नाही, ते चांगलं काम आहे, ते करायचं. आणि दुसरं, माया नवऱ्याचं स्वप्न आहे की मी शिकावं, तर मी शिकणार. तेव्हा ज्योती तिला म्हणतो, सावित्री तू जेव्हा असं म्हणतेस ना, बोलतेस ना, तेव्हा माझ्या अंगामध्ये 12 हत्तींचं बळ येतंय. तुला आता या शास्त्रातील फोलपणा लक्षात आलाय. आणि आता तुझ्या हेही लक्षात आलंय की शास्त्राच्या धर्ममार्तंडांच्या लोकांनी पहिला बळी घेतला तो स्त्रियांचा आणि दुसरा बळी गेला तो शूद्रांचा. आणि हे सगळं काही लोकांना कळलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. आणि असं तो म्हणत असताना सावित्री पुढं म्हणते, आणि त्यासाठी स्त्रियांनी शिकलं पाहिजे, बरोबर ना मालक? तेव्हा ज्योतीसुद्धा म्हणतो, हो बरोबर सावित्री. सावित्री, जसं तू शिकलीस ना, तसं अनेक स्त्रियांनी शिकायला हवं आणि त्यांच्यात जागरूकता यायला पाहिजे. तर सावित्री म्हणते, येईल ओ मालक, नका काळजी करू. तेव्हा ज्योती म्हणतो, त्यात हे असं चोरून शिकणं म्हणजे मला या शिक्षणाचा अपमान वाटतो. सावित्री, हा समाज कधी सुधारणार? आता हेच बघ, गंगाधर शास्त्री एवढ्या लांबून आले ते ठीक आहे,
पण नुकताच गेलेला अण्णा आणि दादा ते का आले होते मळ्यात? तर तेव्हा सावित्री म्हणते, होय हो. तर ज्योती म्हणतो, म्हणजे आपल्याला घरापासूनच संघर्ष आहे आणि आपल्याला आता सावध राहायला पाहिजे आणि ते मी बघतो आणि विचारतो, तुझी आज अक्षरं गिरवून झाली? तेव्हा सावित्री म्हणते, होय. तेव्हा ज्योती म्हणतो, आता ती पुन्हा गिरवायची, पण ती खडूने नाही. आणि म्हणतो, आता? तर सावित्री म्हणते, आता गनिमी गावा. तर तेव्हा ज्योती तिच्याकडे बघून हसू लागतो. आणि मित्रांनो, आत्ता बरोबर सावित्रीच्या सगळं काही लक्षात येत असतं आणि आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता गंगाधर शास्त्री ते पूजा करत असतात आणि मंत्र म्हणत असतात आणि ते म्हणत असतात, ओम भूर्भुवस्वः तत्स्य वितुर्वरेण्यम. आणि तेव्हा तिथेच एक बाहेर मुलगी आलेली असते आणि ती तिथंच बसून ते सर्व काही मंत्र ऐकते आणि ती सुद्धा तेच मंत्र अगदी बडबडू लागते. आणि इतक्यातच आता गंगाधर शास्त्री बाहेर येतात आणि ते सगळं काही त्यांच्या कानावरती पडतं आणि ते जोराचे ओरडतात, कांते, माझ्या पूजेचे मंत्र ऐकून तू धर्म बुडवायला निघालीस, असं म्हणून आपल्या हातामध्ये असलेलं पाणी तिच्या अंगावरती जोराने फेकून मारतात. आणि आता बाकीचे सर्वजण तिथे जमा होतात आणि म्हणतात, तेव्हा गंगाधर शास्त्री त्यांना सांगतात, शिक्षेची तयारी होईपर्यंत हिला कुठेही जाऊ देऊ नका. आणि त्यानंतरच आता इकडे तिचा जो काही नवरा असतो तो धावत इकडे तिकडे पळत असतो आणि तो ठेच लागून पडतो. तर तेव्हा एकजण त्याला विचारतात, अरे काय झालं? तर तेव्हा तो सांगतो, सुमन, शास्त्री बुवा तिला शिक्षा करणार आहेत. आणि तेव्हा सावित्री आणि पार्वतीसुद्धा तिथंच असतात. तर तेव्हा पार्वती सावित्रीला म्हणते, अव ही आपली सुमनच की. आणि म्हणते, पहिलं रतीब शास्त्र्यासनी आणि मग समध्या गावाला, तरी बी ही शिक्षा कशा पायी व? आणि असं तिने म्हटल्यानंतर सावित्रीला तर काही कळतच नसतं आणि ती सुद्धा घाबरलेली असते. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.